गावाकडील प्रेम. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. गावाकडील प्रेम या मालिकेच्या गेल्या 4थ्या भागात आपण पाहिले की शिवा आणि रियाच्या निखळ नात्याला एका चुकीच्या फोन कॉलमुळे संशयाची नजर लागते. रागाच्या भरात अनावधानाने शिवाकडून खूप वाईट शब्द निघतात आणि रियाचे मन दुखावले जाते. ज्या रियाची शिवा वर्षभर चातकासारखी वाट पाहत होता, तीच रिया आता शिवाशी बोलणे तर दूर, त्याचा चेहराही पाहायला तयार नसते. दोघांमध्ये एक अथांग आणि दमवणारी शांतता म्हणजेच एक मोठा अबोला निर्माण होतो. पण जिथे खरं प्रेम असतं तिथे अहंकार जास्त काळ टिकू शकत नाही. शिवाला स्वतःच्या चुकीचा तीव्र पश्चाताप होत असतो. रियाची माफी मागण्यासाठी शिवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका कठीण प्रवासाला निघतो. शिवा रियाचा राग दूर करू शकेल का? मे महिना संपत आलेला असताना विरहाच्या या उंबरठ्यावर दोघांच्या नात्याला कोणती नवीन दिशा मिळेल? आणि ज्या सुवर्ण क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो, तो क्षण कसा उजाडेल? चला तर मग ऐकूया या मालिकेचा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग, गावाकडील प्रेम, भाग 5 आणि 6 एकत्र. पश्चाताप आणि प्रेमाची कबुली. तो अबोल्याचा दिवस शिवाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि काळा दिवस ठरला होता. संपूर्ण रात्र त्याने डोळ्याला डोळा न लावता काढली होती. खाटेवर पडल्या पडल्या तो फक्त छताकडे पाहत होता आणि त्याच्या कानात रियाचे ते शेवटचे शब्द गुंजत होते. मी फक्त तुझी मैत्रीण समजले होते, पण तू तर. शिवाला स्वतःची प्रचंड चीड येत होती. त्याच्या मनात विचार आला की ज्या मुलीने लहानपणापासून त्याला आपला सर्वात जवळचा माणूस मानलं, तिच्यावर त्याने केवळ एका फोन कॉलवरून संशय घेतला. तिचे स्वातंत्र्य, तिचे शहरातील आयुष्य यावर हक्क गाजवणारा तो कोण होता? तो फक्त तिचा एक मित्र होता. तिने त्याला कधी प्रेमाचा अधिकार दिलाच नव्हता. सकाळ झाली, पण शिवाच्या मनातली अस्वस्थता कायम होती. आज त्याने शेतात पाऊलही ठेवले नाही. त्याचा मित्र सदाभाऊ त्याला भेटायला आला. शिवाचा तो रडवेला आणि उतरलेला चेहरा पाहून सदाभाऊने त्याच्या पाठीवर हात ठेवला. काय झालं रे शिवा? कालपासून गावात मोठी शांतता आहे. ती मुंबईची पोरगी अन तू एकत्र दिसला नाहीसा. शिवाने एक मोठा श्वास घेतला आणि घडलेला सगळा प्रकार सदाभाऊला सांगितला. त्याचे डोळे पुन्हा भरून आले होते. सदाभाऊने त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाला, बघ शिवा, तू चूक केलीस हे नक्की. शहरातल्या पोरींचं जग वेगळं असतं रे. तिथं मुलगे आणि मुलींमध्ये निखळ मैत्री असणं सामान्य आहे. तू गावाकडच्या विचारानं तिच्यावर हक्क गाजवायला गेलास, हे चुकीचं आहे. प्रेम हे बंधनात ठेवून नाही तर मोकळेपणाने देऊन टिकवता येतं. तुला जर तिची माफी मागायची असेल तर केवळ सॉरी म्हणून चालणार नाही. तुला तिला दाखवून द्यावं लागेल की तू तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतोस. सदाभाऊंच्या शब्दांनी शिवाला एक मोठा धडा दिला होता. त्याला समजले की प्रेमाची पहिली पायरी ही समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आणि तिच्या अस्तित्वाचा, तिच्या जगण्याचा आदर करणे ही असते. त्याने ठरवले की तो रियाची नाराजी दूर करण्यासाठी काहीतरी विशेष करणार. शिवाला माहीत होते की रियाला गावाकडच्या एका पांढऱ्या फुलांचा वेणा खूप आवडायचा, जो गावाबाहेरच्या एका डोंगराळ भागात उमलायचा. तिथं पोहोचणं खूप कठीण आणि धोक्याचं होतं, कारण तिथे काटेरी झाडे आणि घसरडा रस्ता होता. पण शिवाच्या मनात फक्त एकच ध्यास होता, रियाची माफी मागणे. तो दुपारी कडक उन्हात त्या डोंगराकडे निघाला. काट्याकुट्यांतून वाट काढताना त्याच्या पायाला आणि हाताला ओरखडे आले, रक्त आले, पण त्याने पर्वा केली नाही. त्याने ते ताजे सुवासिक पांढरे फूल गोळा केले आणि त्याचा एक सुंदर वेणा तयार केला. संध्याकाळ झाली होती. आकाश पुन्हा एकदा केशरी रंगाने न्हाऊन निघाले होते.
रिया वाड्याच्या गच्चीवर शांतपणे उभी राहून मावळतीचा सूर्य पाहत होती. तिचे मनही उदास होते. तिला मुंबईची आठवण येत होती, पण त्याचवेळी शिवाचे ते कठोर शब्द तिच्या मनात सलत होते. तिला समजत नव्हते की ज्या शिवाला ती इतके वर्ष ओळखते तो असा कसा वागू शकतो. अचानक तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. तिने खाली पाहिले. वाड्याच्या अंगणात कडुनिंबाच्या झाडाखाली शिवा उभा होता. त्याच्या हातात तो फुलांचा वेणा होता. त्याचे कपडे धुळीने माखलेले होते आणि त्याच्या हातावर ताजे ओरखडे दिसत होते. त्याची ती अवस्था पाहून रियाचे मन एका क्षणात विरघळले, पण तिने आपल्या चेहऱ्यावरचा राग कायम ठेवला. शिवा वर पाहत म्हणाला, रिया, प्लीज खाली ये ना. मला तुझ्याशी फक्त 5 मिनिट बोलायचं आहे. त्यानंतर तू म्हणशील तर मी कधीच माझा चेहरा तुला दाखवणार नाही. त्याच्या आवाजातील तो केविलवाणा भाव आणि पश्चाताप पाहून रिया स्वतःला रोखू शकली नाही. ती हळूहळू पायऱ्या उतरून खाली आली आणि त्याच्यासमोर उभी राहिली. तिने आपले दोन्ही हात छातीवर बांधले होते आणि ती शांत उभी होती. शिवाने एक पाऊल पुढे टाकले आणि आपल्या हातातील तो फुलांचा वेणा तिच्यासमोर धरला. रिया, मला माफ कर. काल मी रागाच्या भरात जे काही बोललो ते अत्यंत चुकीचं होतं. मला तुझ्या स्वातंत्र्यावर किंवा तुझ्या मित्रांवर बोलण्याचा कोणताही अधिकार नव्हता. मी गावाकडचा एक साधा मुलगा आहे. कदाचित म्हणूनच माझ्या मनात तो न्यूनगंड आला आणि मी तुझ्यावर ओरडलो. पण मला समजलंय की जर मी तुझा मित्र आहे तर मला तुझ्या जगाचाही आदर करायला हवा. हा वेणा तुझ्यासाठी आणलाय डोंगरावरून. रियाने शिवाच्या हाताकडे पाहिले, जिथून अजूनही हलकेच रक्त येत होते. तिला समजले की हा वेणा आणण्यासाठी त्याने किती त्रास सहन केला आहे. त्याचा तो प्रामाणिक पश्चाताप पाहून तिचा सगळा राग कुठल्या कुठे पळून गेला. तिच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते तर प्रेमाचे होते. तिने शिवाच्या हातातून तो वेणा घेतला आणि म्हणाली, तू खूप मोठा मूर्ख आहेस शिवा. तुला काय वाटलं मी तुझा टाइमपास करायला इथे येते? अरे, मुंबईत कितीही सोयीसुविधा असल्या ना तरी मला मिळणारा खरा आनंद आणि शांतता फक्त तुझ्यासोबतच मिळते. नील फक्त माझा कॉलेजचा मित्र आहे, पण तू माझ्या बालपणाचा हिस्सा आहेस. तुझ्यावर मी कधीच राहू शकत नाही. रियाच्या या शब्दांनी शिवाच्या मनावरचे सगळे दडपण दूर झाले. त्याने पाहिले की रियाने तो वेणा आपल्या केसांत माळला होता. तिच्या केसांमधून येणारा त्या फुलांचा सुवास आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते गोड हसू पाहून शिवाला जीवनाचा सर्वात मोठा धडा मिळाला होता. प्रेमात संशयाला जागा नसते. तिथे फक्त विश्वास आणि आदर असतो. दोघे वाड्याच्या पायऱ्यांवर एकत्र बसले. त्यांच्यातील तो अबोला संपला होता आणि नातं पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ झाले होते. पण शिवाला अजूनही एका गोष्टीची जाणीव व्हायला बाकी होती. रियाच्या मनातही शिवाबद्दल मैत्रीच्या पलीकडे काहीतरी निर्माण होऊ लागले होते, ज्याची जाणीव त्यांना लवकरच होणार होती. मे महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला. दिवस जणू पंख लावून उडत होते आणि प्रत्येक सरणारा दिवस शिवाच्या काळजाची धडधड वाढवत होता. अवघ्या 4 दिवसांवर रियाचे मुंबईला परत जाण्याचे दिवस आले होते. मागच्या भागात झालेल्या भांडणानंतर आणि आलेल्या समजूतदारपणानंतर दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ आले होते. आता त्यांच्यात फक्त लहानपणाची धमाल मस्ती उरली नव्हती, तर एक न बोलणारा शांत संयम आणि एकमेकांबद्दलची अति ओढ निर्माण झाली होती. शिवाला रोज रात्री विचार यायचा की रिया गेल्यानंतर तो पुन्हा त्या 11 महिन्यांच्या विरहाच्या अंधारात कसा जगणार. त्या दिवशी गावची वार्षिक जत्रा होती. संपूर्ण गाव रंगीबेरंगी दिव्यांनी आणि तोरणांनी सजले होते. गावात एक वेगळाच उत्साह आणि गजबजाट होता.
संध्याकाळच्या वेळी रिया पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या सुंदर नऊवारी साडीत तिच्या आजीच्या आग्रहास्तव तिने नेसली होती आणि वाड्याबाहेर आली. तिने केसात शिवाने दिलेला तोच पांढऱ्या फुलांचा वेणा माळला होता. शिवा वाड्याच्या दारात तिची वाट पाहत उभा होता. जेव्हा त्याने रियाला साडीत पाहिले तेव्हा त्याच्या नजरेचे पारणे फिटले. ती अगदी एखाद्या गावरान अप्सरेसारखी दिसत होती. कशी दिसते मी? रियाने साडीचा पदर सावरत लाजत लाजत विचारले. खूप खूप सुंदर. शिवाला त्याहून मोठे शब्द सुचले नाहीत. त्याच्या चेहऱ्यावरचा तो साधेपणा पाहून रियाच्या गालावर ही लाली आली. दोघे जत्रेत फिरायला निघाले. जत्रेत मोठी पाळणे, खेळण्यांची दुकाने, जिलेबी आणि भजीचे स्टॉल लागले होते. रिया एखाद्या लहान मुलीसारखी प्रत्येक दुकानापाशी थांबून गोष्टी पाहत होती. तिने शिवाचा हात घट्ट पकडला होता, जेणेकरून गर्दीत दोघांची ताटातूट होणार नाही. तिचा तो हाताचा स्पर्श शिवाच्या अंगात एक वेगळीच वीज निर्माण करत होता. शिवाने तिला जत्रेतल्या सगळ्या प्रसिद्ध गोष्टी दाखवल्या. तिला काचेच्या बांगड्या घेऊन दिल्या आणि दोघांनी एकत्र बसून बर्फाचा गोळाही खाल्ला. रात्रीचे 9 वाजले होते. जत्रेचा कोलाहल हळूहळू कमी होत होता. शिवाने रियाला सांगितले, रिया चल तुला जत्रेची खरी मज्जा दाखवतो. तो तिला गावाबाहेर असलेल्या एका उंचावरील टेकडीवर घेऊन गेला. तिथे मारुतीचे एक लहान मंदिर होते. तिथून संपूर्ण जत्रा आणि दिव्यांनी उजळलेले गाव अगदी स्पष्ट आणि नयनरम्य दिसत होते. टेकडीवर प्रचंड शांतता होती. खाली जत्रेचे दूरवरून येणारे आवाज आणि वर स्वच्छ चांदणे पडलेले आकाश. थंडगार वाऱ्यांची झुळूक येत होती, ज्यामुळे रियाच्या साडीचा पदर हवेत उडत होता. ती एका खडकावर बसली आणि तिने दोन्ही हातांनी आपले गुडघे जवळ घेतले. शिवा तिच्या शेजारीच काही अंतरावर बसला. किती सुंदर आहे ना हे सगळं शिवा, रिया म्हणाली. पण तिच्या आवाजात आज नेहमीसारखा उत्साह नव्हता. त्यात एक प्रकारची उदासी होती. फक्त 3 दिवस उरलेत. त्यानंतर पुन्हा तेच मुंबईचं धावपळीचं आयुष्य, लोकल ट्रेनची गर्दी आणि सिमेंटच्या भिंती. मला इथून जावंसच वाटत नाही रे. तिचे हे शब्द ऐकून शिवाच्या मनात दाटून आलेली भावना अनावर झाली. त्याने रियाकडे पाहिले. चांदण्यांच्या प्रकाशात तिचे डोळे पाण्याने डबडबलेले दिसत होते. शिवाला समजले की हीच ती वेळ आहे. जर तो तिला आज बोलला नाही तर कदाचित आयुष्यभर त्याला पश्चाताप करावा लागेल. रिया, शिवाचा आवाज थरथरत होता. रियाने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अनामिक प्रश्न होता. तुला माहिती आहे का, तू जेव्हा दरवर्षी मुंबईला जातेस ना, तेव्हा हा शिवा फक्त शरीराने इथे असतो. माझं मन, माझा जीव सगळं तू तुझ्याबरोबर त्या मुंबईच्या गाडीत घेऊन जातेस. मी 11 महिने फक्त कॅलेंडरच्या तारखा मोजत असतो की कधी एकदा मार्च महिना संपतो आणि कधी मे महिना उजाडतो. जेव्हा तू गावात पाय ठेवतेस तेव्हाच माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उन्हाळा नाही तर वसंत ऋतू येतो. रिया शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होती. तिच्या श्वासाचा वेग वाढला होता. शिवाने पुढे चालू ठेवले. मागच्या वेळी जेव्हा आपलं भांडण झालं तेव्हा मला समजलं की मला तुझ्या शहराची किंवा मित्रांची भीती नव्हती. मला भीती होती तुला गमावण्याची. मला समजायला खूप वेळ लागला, पण ही फक्त बालपणीची मैत्री नाहीये. मी जीवापाड तुझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की आपली दोन्ही जगं खूप वेगळी आहेत. तू खूप मोठ्या घराची आहेस आणि मी एक साधा शेतकरी. मी तुला सक्ती नाही करणार, पण मला माझ्या मनातलं हे सत्य तुला सांगायचं होतं. शिवाचे बोलणे संपले. त्याने आपली नजर खाली झुकवली. त्याला वाटले की रिया कदाचित रागवेल आणि निघून जाईल. टेकडीवर काही सेकंद प्रचंड अथांग शांतता पसरली. फक्त त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. अचानक शिवाला जाणवले की त्यांच्या हातावर कोणाचे तरी उबदार अश्रू पडले. त्याने वर पाहिले. रिया रडत होती.
पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक असीम आनंद आणि कृतज्ञता होती. तिने क्षणाचाही विचार न करता थेट शिवाच्या खांद्यावर आपले डोके ठेवले आणि त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरला. तू किती मोठा बुद्धू आहे शिवा, रिया रडवेला हसत म्हणाली. तुला खरोखरच वाटतं का की हे प्रेम फक्त तुझ्याच बाजूने आहे? अरे, जर मला फक्त मैत्री हवी असती तर मुंबईत मित्रांची कमी नाहीये. मी दरवर्षी या एवढ्या कडक उन्हात सगळा आराम सोडून या धुळीच्या गावात फक्त आणि फक्त तुझ्यासाठी येते रे. मलाही समजत नव्हतं की मला तुझ्याबद्दल काय वाटतं. पण जेव्हा तू माझ्या केसात तो वेणा मारलास आणि माझ्या स्वाभिमानासाठी स्वतःच्या हाताला जखम करून घेतलीस, तेव्हा मला समजलं की या जगात माझ्यावर शिवापेक्षा जास्त प्रेम कोणीच करू शकत नाही. मला तुझ्या त्या साध्या कौलारू घरात राहायला आवडेल, पण मला तुझ्याशिवाय राहता येणार नाही. रियाच्या या शब्दांनी शिवाच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णक्षण आणला होता. शब्दांशिवाय केवळ डोळ्यांतील अश्रू आणि एकमेकांच्या हाताच्या स्पर्शाने दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या मारुतीच्या मंदिराच्या साक्षीने चांदण्याच्या प्रकाशात गावाकडच्या एका साध्या मुलाचे आणि मुंबईच्या राणीचे प्रेम अधिकृत झाले होते. पण हे प्रेम जितके सुंदर होते तितकाच पुढचा प्रवास खडतर असणार होता. कारण उन्हाळा संपत आला होता आणि विरहाची वेळ जवळ आली होती. आता पुढील भागात आपण काय पाहणार? भाग 7 मध्ये आपण पाहणार की मे महिना संपतो आणि रियाला मुंबईला परत जावे लागते. प्रेमाच्या कबुलीनंतरचा हा पहिला विरह शिवाला आणि रियाला किती त्रास देतो, त्यांच्यातील अंतरामुळे मनाची कशी व्याकुळता होते हे पाहणार आहोत. तुम्हाला आत्तापर्यंतचे भाग कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.